मुंबईच्या कुर्ला परिसरातील कुरेशी नगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली। रात्री सुमारे 3:40 दरम्यान MMRDA कडून कुरेशी नगर परिसरात डिमोलिशनचं काम सुरू होतं। याच वेळी क्रेनच्या मदतीने JCB मशीन उचललं जात असताना अचानक क्रेनचा बॅलन्स बिघडला आणि काही क्षणातच क्रेनसह JCB मशीन खाली कोसळलं। काम सुरू करण्यापूर्वी हा परिसर रिकामा करण्यात आला होता, मात्र क्रेनचा एक भाग लगतच्या झोपडपट्टीतील घरांवर कोसळल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर सेंट्रल रेल्वेकडून 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती, कारण क्रेनचा काही भाग कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यानच्या माल वाहतूक रेल्वे मार्गाच्या ओव्हरहेड वायरवर पडला आहे। मात्र हा रेल्वे मार्ग लोकल वाहतुकीच्या मार्गापासून वेगळा असल्याने मुंबईतील लोकल रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सेंट्रल रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलंय। या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी MMRDA कडून सुरू असलेल्या डिमोलिशनच्या कामादरम्यान क्रेनचा बॅलन्स बिघडून ही घटना घडल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।